स्तोत्र संहिता अध्याय 22 मुख्य गवयासाठी अय्येलेत हशहर प्रभात हरिणी ह्या रागावर गावयाचे दाविदाचे स्तोत्र। माझ्या देवा तू माझा त्याग का केला? माझा दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करावयाला तू जवळ नाहीस। माझ्या देवा, दिवसा मी धावा करीतो तरी तू ऐकत नाहीस, रात्रीही धावा करीतो तरी मला चैन पडत नाही। तरी पण हे इस्रायलाच्या स्तवनात वसणाऱ्या तू पवित्र आहेस। आमचे पूर्वज तुझ्यावर भाव ठेवीत, ते तुझ्यावर भाव ठेवीत असत आणि तू त्यांना मुक्त करीत होतास। ते तुझा धावा करीत आणि मुक्त होत, ते तुझ्यावर भाव ठेवीत आणि निराश होत नसत। मी तर कीटक आहे, मानव नव्हे, मनुष्यांनी निंदिलेला, लोकांनी धिक्कारिलेला आहे। मला पाहणारे सर्व माझा उपहास करीतात, वाकुल्या दाखवितात, थट्टेने डोके डोलवितात। ते म्हणतात, त्याने परमेश्वरावर आपला हवाला टाकिला आहे, तो त्याला मुक्त करो, तो त्याला सोडवो, कारण तो त्याचा आवडता आहे। परंतु मला उदरातून बाहेर आणणारा तूच आहेस। मी आपल्या आईच्या अंगावर पीत होतो तेव्हा तू मला आपणावर भाव ठेवण्याची स्फूर्ती दिली। मी जन्मलो तेव्हापासून मला तुझ्या हाती सोपविलेले आहे। मातेच्या उदरातून बाहेर पडलो तेव्हापासून तूच माझा देव आहेस। माझ्यापासून दूर राहू नको, कारण संकट येऊन ठेपले आहे आणि सहाय्य करणारा कोणी नाही। पुष्कळ गोऱ्ह्यांनी मला वेढिले आहे, बाशानातील दांडग्या गोऱ्ह्यांनी मला घेरिले आहे। फाडून टाकणाऱ्या व गर्जना करणाऱ्या सिंहासारखे ते तोंड वासून माझ्यावर आले आहेत। मी पाण्यासारखा ओतला गेलो आहे, माझ्या हाडांचे सर्व सांधे ढिले झाले आहेत। माझे हृदय मेणासारखे झाले आहे, ते आतल्या आत वितळले आहे। माझी शक्ती आटून खापरीसारखी झाली आहे, माझी जीभ माझ्या टाळूस चिकटली आहे। तू मला मरणाच्या धुळीस मिळवीत आहेस। कुत्र्यांनी मला वेढिले आहे, दुर्जनांच्या टोळीने मला घेरिले आहे। त्यांनी माझे हातपाय विंधिले आहेत। मला आपली सर्व हाडे मोजिता येतात, ते माझ्याकडे टक लावून पाहतात। ते माझी वस्त्रे आपसात वाटून घेतात आणि माझ्या झग्यावर चिठ्ठ्या टाकीतात। तर तू, हे परमेश्वरा, मला अंतर देऊ नको। हे माझ्या सामर्थ्या, माझ्या सहाय्यासाठी त्वरा कर। तू माझा जीव तरवारीपासून सोडीव, कुत्र्याच्या पंजातून माझा प्राण सोडीव। सिंहाच्या जबड्यापासून मला वाचीव। रानबैलांनी मला शिंगावर घेतले असता तू माझा धावा ऐकला। मी आपल्या बांधवांजवळ तुझ्या नावाची कीर्ती वर्णीन, मंडळीत तुझे स्तवन करीन। अहो परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनो, त्याचे स्तवन करा। याकोबाचे वंशज हो, तुम्ही सर्व त्याचे गौरव करा। इस्रायलाचे वंशज हो, तुम्ही सर्व त्याचे भय धरा। कारण त्याने पीडिताची दैन्यावस्था तुच्छ लेखिली नाही व तिचा वीट मानिला नाही। त्याने आपले मुख त्याच्या दृष्टीआड केले नाही, तर त्याने धावा केला तेव्हा त्याने तो ऐकला। महामंडळात तुझ्यामुळेच मी स्तवन करीतो, त्याच्या भक्तांसमक्ष मी आपले नवस फेडीन। दीनजन अन्नसेवन करून तृप्त होतील, परमेश्वराला शरण जाणारे त्याची स्तुती करीतील। तुम्ही चिरंजीव असा, दिगंतरीचे सर्वजण
परमेश्वराला स्मरून त्याच्याकडे वळतील. सगळी राष्ट्रकुले तुला दंडवत घालितील, कारण राज्य परमेश्वराचे आहे, तोच राष्ट्रांचा शास्ता आहे. पृथ्वीवरील सर्व थोर लोक भोजन करीतील व त्याला भजतील. धुळीस मिळणारे सर्व त्याला नमन करीतील. ज्याला आपला जीव वाचविता येत नाही तोही नमेल. त्यांचे वंशजही त्याची सेवा करीतील. पुढल्या पिढीच्या लोकांना प्रभूविषयी कथन करीतील. तेही येऊन भावी पिढीला त्याचे न्याय्यत्व कळवितील. त्यानेच हे सिद्धीस नेले असे म्हणतील.